नमस्कार. डॉक्टर ऑनलाईन या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे सांधेदुखी गुडघेदुखीवरती असणारे नवीन रोबोटिक उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात जॉइंट अँड स्पाइन सर्जन असणारे डॉक्टर नरेंद्र वैद्य आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर नरेंद्र वैद्य यांची. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर नरेंद्र वैद्य हे प्रख्यात जॉइंट आणि स्पाइन सर्जन आहेत आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सांधेदुखीवरती आता आधुनिक स्वरूपाचे उपचार हे उपलब्ध करून देण्यात आलेले. ज्याच्यात गुडघा हा महत्त्वाचा आहे. आपण या ठिकाणी ॲनिमेशन बघतोय की गुडघा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जॉइंट रिप्लेसमेंट येते, पण ह्याच्यामध्ये आता आधुनिकता आल्यामुळे विविध प्रकारचे असणारी ही गुडघेदुखी ज्याला सूज येऊ शकते, वेदना असतात, ह्याच्यावरती आता मात करता येणं शक्य आहे आणि त्यासाठी नवीन प्रकारचे उपचार सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ज्याच्यात दुर्बीण लेझरचे उपचार आहेत, रोबोटिक उपचार आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या आणि त्यासाठी फोन करा. पुढील नंबरवरती आपण संपर्कासाठी नंबर बघतात 9595844844 हा नंबर आहे. हा हेल्पलाईन नंबर आहे लोकमान्य हॉस्पिटलचा. लोकमान्य हॉस्पिटल आता महाराष्ट्रात सर्वत्र आपली सेवा देत आहे. खास करून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सवलतीच्या दरामध्ये सेवा उपलब्ध आहे. टीचर्स म्हणजे जे शिक्षक आहेत, शेतकरी वर्ग आहे आणि खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी हे अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत. खास करून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण नवीन असणाऱ्या रोबोटिक उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत, पण तत्पूर्वी लोकमान्य हॉस्पिटलविषयी थोडंसं जाणून घ्या. डॉक्टर नरेंद्र वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आता सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी एकत्रितपणे एका छताखाली या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत. लोकमान्य हॉस्पिटल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहे. खास करून पुण्यामध्ये निगडी या ठिकाणी, त्याचप्रमाणे सारसबाग या ठिकाणी अत्याधुनिक स्वरूपाचं जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर आहे. पण ह्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये लोकमान्य हॉस्पिटलने आता आपली सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मुंबईमधले रुग्ण सुद्धा ह्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी खास करून कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा हॉस्पिटल आहे सुसज्ज. त्या ठिकाणी जाऊन आपण ह्या नवीन आधुनिक उपचारांचा लाभ घेऊ शकता. तर मानपाट कंबरदुखी असो, कोणत्याही स्वरूपाचा हाडांचा विकार असो, आणि आजच्या कार्यक्रमात खास करून आपण चर्चेला घेतलेला आहे गुडघेदुखीवरती असणारे रोबोटिक उपचार, ह्याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आपण जरूर पुढील नंबरवरती फोन करा 9595844844 या नंबरवरती. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. 7000हून अधिक आपण या आतापर्यंत जॉइंट रिप्लेसमेंट केलेत, नवीन स्वरूपाचे रुग्णही ट्रीट केलेले आहेत. थोडंसं आपण बघूया लोकमान्यमध्ये कशा रीतीने आल्यानंतर रुग्णांमध्ये परिवर्तन घडतं, काय सांगता येईल? आपण लॅपटॉपकडे जाऊया आता. हो, सांधेदुखी आज आपण बघितलं तर सिनियर सिटीजन्समध्ये जवळजवळ 70% लोकांना, विशेषतः स्त्रियांना सांधेदुखीचा आजार भेडसावताना दिसतो. पुरुषांनाही होतो, पण तो थोडासा नंतरच्या वयामध्ये होत असतो. वजन, आपली लाईफस्टाईल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्याच्यावर विपरीत परिणाम होत असतात. तसंच सांधेदुखीमध्ये अजूनही रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट अशा प्रकारच्या विकारांमुळे सांध्याची झीज ही अव्याहतपणे काम केल्यामुळे जी होती त्याच्यापेक्षा जास्त होत असते आणि त्यामुळं शेवटी ह्याची गुडघ्याची झीज आपल्याला चालू राहते. आपण आता एक जो रुग्ण बघणार आहे लॅपटॉपवर, त्याच्यामध्ये बघितलं तर ह्या प्रकारे पाय बाक असलेले, त्याच्यानंतर चालण्यात अत्यंत वेदना होत असणारे रुग्ण आपल्याला घरोघरी दिसतात, अगदी रस्त्यावर दिसतात. आणि अशा परिस्थितीमध्ये जगणं हे अत्यंत प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं. म्हणजे स्वतः सुद्धा हालचाली करणं हे फार त्रासदायक असतं. तर ह्या रुग्णाचं आम्ही रोबोटिक्सच्या साहाय्याने जॉईंट रिप्लेसमेंट केलं तर त्याचे पाय सरळ झालेले आहेत आणि तो परत आपल्याला नॉर्मल चालू शकतो. वेदना पूर्णपणे वेदनारहित असं आयुष्य तो जगू शकतो. तर ह्या प्रकारे त्याच्यात भरपूर ॲडव्हान्सेस आता ट्रीटमेंटमध्ये आलेले आहेत. सर, थोडंसं गुडघेदुखीविषयी आपण जाणून घेऊया आणि त्याच अनुषंगाने हे नवीन जे ॲडव्हान्सेस आलेले आहेत ते बघूया आपण सर्वप्रथम, की लोकमान्य हॉस्पिटलमध्ये काय ॲडव्हान्सेस आहेत जेणेकरून ह्या रुग्णांमध्ये वेदना मुक्ती मिळू शकते. आपण बघूया लॅपटॉपवरती काय सांगता येईल. गुडघेदुखी किंवा सांधेदुखीमध्ये अगदी त्याच्या अर्ली डिटेक्शनपासून सगळ्यात महत्त्वाचं असतं की पहिल्या टप्प्यापासून अगदी सुसज्ज फिजिओथेरपी आहे, वजन कमी करण्यासाठी डायटिशियन आणि एक कम्प्लिटली एक टीम अप्रोच त्याच्यामध्ये असतो की ज्यामुळं गुडघेदुखी होऊच नाही यासाठी बहुतेक तरुण आणि 40-45 वर्षाच्या आसपासच्या लोकांकरता बरेच उपक्रम केले जातात. अगदीच जर सांधेदुखी पुढे गेली तर त्यामध्ये मात्र अत्याधुनिक पद्धतीचे उपचार जे उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला लेझरचे उपचार असतात किंवा जॉईंट रिप्लेसमेंट आहेत, बॉडी स्वीट्स आपण बघतोय आत्ता, किंवा सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे, नॅव्हिगेशन यूज करणार आमचं हे हॉस्पिटल हे वन ऑफ द फर्स्ट सेंटर्स होतं. आणि आता भारतामध्ये पहिल्यांदाच रोबोटिक नी रिप्लेसमेंटचं जी आपण मेथड चालू केली त्याने अत्यंत फायदा सिनियर सिटीजन्सला होतो. कारण त्याच्यामध्ये काप घेणे किंवा डिसेक्शन करणं ज्याला म्हणतो तो खूप कमी असतो आणि पेशंट लवकरात लवकर बरा होऊन चालू शकतो. आणि त्याच्या डिफॉर्मिटीचं म्हणजे पायाला बाक आला आहे त्याचं करेक्शन हे पूर्णपणे होऊ शकतं. तर असे वेगवेगळे विविध प्रकारचे आता उपचार त्याच्यावर उपलब्ध आहेत आणि त्यामुळं आपल्याला गुडघेदुखीचं निदान लवकर करून
आणि ट्रीटमेंट पण सुलभ होते. आपण थोडंसं गुडघेदुखीविषयी जाणून घेऊया की कशा रीतीने गुडघेदुखीची समस्या आपल्याला भेडसावू शकते. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता हे आधुनिक स्वरूपाचे उपचार सवलतीच्या दरामध्ये पुढील 1 महिना उपलब्ध आहेत, ज्याचा आपण लाभ घ्या. सर आपल्याला मार्गदर्शन करताय त्या ठिकाणी गुडघेदुखीविषयी काय सांगता येईल सर? गुडघाचा सांधा जो मनुष्याचा आहे हा एकमेव सांधा आहे की जो पूर्ण वजन आपलं चालताना घेत असतो. म्हणजे आपल्याला जो वजन आहे ते आपल्या गुडघ्यातनं सरळ जमिनीवर चालताना जवळजवळ वजनाच्या 6 ते 7 पट भार गुडघ्याच्या खुर्चीवर येत असतो. खुर्च्या म्हणजे कार्टिलेज, आणि त्यामुळे त्याचा ब्रेकडाऊन नेहमी चालू असतो. आणि ही जी गुळगुळीत असणारी जी खुर्ची आहे ही कालांतराने जसं हॉर्मोनचे चेंजेस होतात, स्त्रियांमध्ये जसं मेनोपॉज होतो आणि त्यानंतर हळूहळू ही झीज वाढायला लागते. आपली भारतीय जीवनशैली ज्यात आपण मांडी घालून बसतो, उकिडवं बसतो किंवा त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या हालचाली खाली बसून करायला लागतात, त्या ह्याच्यात अशी झीज होते आणि त्याच्या वेदना प्रचंड व्हायला लागतात. आणि एक्सरे जो दाखवतोय यात आपल्याला दिसेल की जॉईंटमधली जी स्पेस असते ती कमी होती, कारण कार्टिलेजचा खुर्चेचा थिकनेस कमी होतो, पायाला बाक निर्माण होतो आणि चालण्यामध्ये अत्यंत प्रॉब्लेम्स आपल्याला व्हायला लागतात. दैनंदिन जीवन, अगदी आपल्याला बाथरूमला जाणं, असल्या पद्धतीच्या हालचाली, काम करणं हेही कमी आपल्याला व्हायला लागतं. आजकाल आम्ही बघतोय की जीवनशैली बदलली आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना वयाच्या 50शीतच गुडघेदुखी भेडसावायला लागते. आणि त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे आता उपचार आहेत ते लेझरसारखे ते लवकरच्या स्टेजमध्ये करून घेणं हे अत्यंत उपयोगाचं आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे की अशी कुठलीच गोळी कुठल्याही पॅथीमध्ये नाही की ज्यामुळं नवीन खुर्च्या किंवा कार्टिलेज तयार होईल. आणि त्यामुळं आपल्याला कार्टिलेज झिजूनही यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि ते झिजलंच तर लवकरच्या स्टेजमध्ये लेझर्सचे उपचार आहेत, त्यानंतर रोबोटिकचे उपचार आहेत, ते आपल्याला केले पाहिजेत. तर अशा प्रकारच्या 4 टप्पे असतात. पहिल्या स्टेजमध्ये कार्टिलेज हे मऊ व्हायला लागतं, दुसऱ्यामध्ये त्याचे धागे निघायला लागतात, तिसऱ्यामध्ये त्याची झीज होऊन पार्शली हाड त्याचं एक्सपोज होतं, आणि चौथ्या टप्प्यात पूर्णपणे हाड हे आपल्या एक्सपोज होतं आणि चालण्यामध्ये प्रॉब्लेम यायला लागतात. तर लेझर उपचार आहेत त्यामध्ये हे जे धागे निघालेले दिसतात तर ह्यामध्ये लेझर्सनी तो गुडघ्याचा सांधा स्मूथ केला जातो. यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की लेझरचा उपयोग हा सांधा स्मूथ किंवा गुळगुळीत करण्यासाठी होतो, आणि त्याच वेळेला आपल्याला काही इंजेक्शन ज्याला विस्को सप्लिमेंटेशन म्हणतात ते आपल्याला देऊन तो गुळगुळीत सांधा आपल्याला तसाच ठेवता येऊ शकतो. लेझर्समुळे नवीन गादी तयार होत नाही. तसंच अशी गादी फाटलेली असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये लेझरचा उपयोग होतो आणि आपल्याला ती गादी रिपेअर करता येते. ह्याच्या पुढे गेल्यावर मात्र कम्प्युटराइज्ड ट्रीटमेंट, आता मी जे आत्ता दाखवतोय हे ऑर्थो अलाइन डिव्हाइस आहे की ज्यामध्ये आपल्याला कमीत कमी काप घेऊन आपल्याला सांध्याचं रोपण म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट ही करता येऊ शकते. की एक आयपॉडसारखं डिव्हाइस आहे जे गायरोस्कोप ह्या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. आणि त्यामध्ये असे जे पेशंट आमच्याकडे येतात, आता या तंत्राने ऑपरेट केलेल्या या महिला आहेत की ज्याच्यात दोन्ही गुडघ्यांना अतिशय त्रास होता आणि काठीच्या साहाय्याने त्यांना चालायला लागतंय. तर ह्या पद्धतीने जे वेदना प्रचंड असणारं आयुष्य आहे ते आता जाऊन त्यांना परत आपल्या पूर्वीच्या दैनंदिन सगळ्या हालचाली करता येतात. ऑपरेशन नंतर त्यांची काठी गेलेली आहे, चालण्यामध्ये आधार लागत नाही आणि सामान्य आयुष्य आपलं नेहमीचं आहे, ज्याचा आनंद आयुष्याचा आहे, तो वेदनाशिवाय जो आपण आयुष्य करू शकतो, जगू शकतो, तो त्यांना आता परत घेता येऊ शकतो. तर असं तंत्रज्ञानाचा उपयोग असतो. मी मगाशी सांगितलं जसं कम्प्युटराइज नॅव्हिगेशन सर्जरी ही भारतामध्ये आणण्यात काही पहिली हॉस्पिटल होती. त्यामध्ये लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आम्ही हे आणलं. जवळजवळ आता 12-13 वर्ष झाली ही याच्यावर हजारो लोकांचे आम्ही कम्प्युटराइज्ड नी रिप्लेसमेंट केलेले आहेत. तर यामध्ये नॅव्हिगेशन तंत्रज्ञानाचा उपयोग जो आहे त्याच्यामध्ये जसं वैमानिकाला बेस स्टेशन असतं त्यातनं सिग्नल्स मिळून तो अगदी परफेक्ट विमान लँड किंवा टेक ऑफ करू शकतो, त्याच प्रकारे कम्प्युटर ऑपरेशनच्या दरम्यान सर्जनला मदत करत असतो आणि त्यामुळे आपल्याला सांधेरोपण हे अत्यंत सुलभ होऊन जातं. तर या कम्प्युटराइज्ड रिप्लेसमेंट केलेले एक रुग्ण आहेत की ज्यांना आपण बघितलं तर चालताना आधार घ्यायला लागतोय, त्यांचं वजनही जास्त आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की 100 किलोच्या वर आहे तर ऑपरेशन करता येईल का नाही. मला असं वाटतं की आम्ही आता इतके पेशंट्सचे हे जास्त ओबेस पेशंटमध्ये केलेले आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशन हे सहज शक्य आहे. तर याच पेशंटचं बघितलं तर त्यांना ऑपरेशन नंतर पूर्णपणे सुलभ असं चालता येऊ शकते. तर अशा प्रकारे रुग्णाच्या आयुष्यात हा प्रचंड फरक येऊ शकतो. क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला आहे ती इम्प्रूव्ह झाल्यामुळं त्यांचं दैनंदिन आयुष्य सुखकर होतं, चालणं वाढतं. त्यामुळं आपल्याला बाकीचेही जे रोग आहेत, उदाहरणार्थ डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवणे, हार्टसाठी कार्डिओ एक्सरसाइज करणे, याही सुलभतेने आपल्याला शक्य होऊन जातं. तर या प्रकारे पूर्णपणे आयुष्यातच एक पॉझिटिव्हनेस येऊन जातो. आता जॉईंट रिप्लेसमेंट पण आणि एकाच पद्धतीचं राहिलेलं नाही. आपण मी आता जी स्लाईड दाखवली यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट हे आता अत्यंत स्पेसिफिक ऑपरेशन आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे पूर्वी अगदी एक कप्पा जरी झिजला असला तरी त्यात पूर्ण सांधेरोपण आपल्याला करायला लागायचं, परंतु आता आपल्याला बघतोय त्याप्रमाणे फक्त पटेला म्हणजे वाटीच्या खालचा सरफेस बदलणे, सांध्याचा एकच आतला किंवा बाहेरचा कप्पा बदलणे किंवा पूर्ण सांधा बदलणे
हे सगळं आपल्याला शक्य आहे. आणि विशेषतः रोबोटिक सर्जरी जी आहे त्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात आपल्या पेशंटला फायदा होतो. कारण त्याच्यामध्ये लिगामेंट्स कापणे किंवा हाडांमध्ये रॉड बसवून फक्त डोळ्यांनी अंदाज घेऊन सांधा बसवणे ह्याच्यापेक्षा आपल्याला कम्प्युटरच्या किंवा रोबोटिक्सच्या साह्याने पूर्णपणे 0.5 मिलीमीटर एवढी ॲक्युरसी आपल्याला ह्याच्यामध्ये आणता येऊ शकते. त्याच्यामुळे सायन्स हे इव्हॉल्व्ह होतं आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये आपण बघतो की सायन्समुळं आपल्या प्रगती होते. अगदी आपल्या पूर्वी प्रवास करायचं झालं तर लोक अगोदरच्या जनरेशनचे बैलगाडी हा एकमेव उपाय होता. आता आपण कार्स असतात, विमानं असतात, जहाजं असतात. कम्युनिकेशनमध्ये बघितलं तर पूर्वी डायलचे फोन होते, आता स्मार्टफोन आलेले आहेत. तर आपल्या प्रत्येक दैनंदिन जीवनामध्ये टेक्नॉलॉजी मॅटर्स असं मी नेहमी म्हणतो. तसंच ऑपरेशन्समध्ये सुद्धा किंवा विशेषतः सांधेरोपणामध्ये टेक्नॉलॉजी डेफिनेटली मॅटर्स. कारण त्याने ॲक्युरसी वाढती, कापाकापी किंवा डिसेक्शन कमी होऊन जातं आणि त्यामुळे तो सांध्याचं आयुष्य वाढतं. आता असे सांधे 25-30 वर्षाच्या वर टिकू शकतात की जे रोबोटिक सर्जरीने लिगामेंट वाचवून हाड वाचवून केलेले आहेत. त्यामुळे टेक्नॉलॉजी डेफिनेटली मॅटर्स आणि यामध्ये आपल्याला डेफिनेटली रोबोटिक सर्जरीमुळं सायन्समध्ये जॉईंट रिप्लेसमेंटची एक क्रांती आली असं मला वाटतंय. येस सर, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे उपचार सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध आहेत. गुडघेदुखीचे हे सर्वात प्रथम लक्षात घ्या. खास करून लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी तर सवलतीच्या दरामध्ये उपचार उपलब्ध आहेतच, पण त्या अनुषंगाने गुडघेदुखीसाठी खास करून टीचर्स म्हणजे जे शिक्षक वर्ग आहे, त्या व्यतिरिक्त शेतकरी वर्ग आहे, आमचा कामगार वर्ग आहे, त्यांच्यासाठी खास सवलतीच्या दरामध्ये हे उपचार उपलब्ध आहेत. महत्त्वाचं म्हणजे लोकमान्य हॉस्पिटल सर्वत्र सेवा देत आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागात सुद्धा लोकमान्य हॉस्पिटलच्या ओपीडीज आहेत, सेंटर्स आहेत, ज्याचा आपण लाभ घ्या. खास करून पुण्यामध्ये निगडी या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे सारसबाग मित्रमंडळ या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल आहेच. पण ह्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये सुद्धा आता लोकमान्य हॉस्पिटल आपली सेवा देत आहे. औंध या ठिकाणी लोकमान्य हॉस्पिटल आपली सेवा देत आहे. कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा सुसज्ज हॉस्पिटल आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुढील 1 महिना खास करून उपचारांमध्ये आणि निदानामध्ये सवलत आहे, ज्याचा आपण लाभ घ्या. आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती 9595844844 हा नंबर आहे. लोकमान्य हॉस्पिटल सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवर आहेच, पण CGHS च्या रुग्णांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचे रुग्ण आहेत जे किंवा सरकारी योजनांच्या पॅनलवरचे जे रुग्ण आहेत ते सुद्धा ह्या ट्रीटमेंटचा लाभ घेऊ शकतात. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की रोबोटिक उपचारांनी कशा रीतीने क्रांती झालेली आहे गुडघेदुखीच्या उपचारांमध्ये एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, डॉक्टर ऑनलाईन या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे गुडघेदुखीवरती असणाऱ्या रोबोटिक उपचारांवरची आणि प्रख्यात जॉईंट अँड स्पाइन सर्जन असणारे डॉक्टर नरेंद्र वैद्य आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वात जाणून घेतला आपण कशा रीतीने आता खास करून सांधेरोपणामध्ये अत्याधुनिक स्वरूपाचे असे हे उपचार उपलब्ध झालेले आहेत रोबोटिकचे लोकमान्य हॉस्पिटलमध्ये. मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की भारतामध्ये सर्वप्रथम उपचार चालू करणारे लोकमान्य असं हॉस्पिटल आहे, ज्याच्यामध्ये पूर्वी कॉम्प्युटर उपचार आणि नेव्हिगेशनचे उपचार होतेच, पण आता रोबोटिक उपचारांमुळे अचूकता आलेली आहे गुडघेदुखीवरच्या खास करून ह्या उपचारांमध्ये. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळत असताना सर, मगाशी आपण विविध प्रकारचे नवीन टेक्नॉलॉजी बघितली, ज्यात लेझरचे उपचार होते, दुर्बिणीद्वारे केले जाणारे, त्याच्या व्यतिरिक्त नॅव्हिगेशन सर्जरी होती. रोबोटिक उपचारांविषयी उत्सुकता आहे सर्वच प्रेक्षकांना जाणून घेण्याची. आणि तत्पूर्वी निवेदन, आपण जो संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघत आहात 9595844844 तो जरूर टिपून घ्या. लोकमान्य हॉस्पिटलचा हेल्पलाईन नंबर आहे. आपण आपले प्रश्न विचारू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि पुढील जे 1 महिना सवलत आहे उपचारांमध्ये त्याचा जरूर लाभ घेऊ शकता. काय सांगता येईल सर आम्हाला रोबोटिक उपचारांबद्दल कसा तो रोबोटिक उपचार वर्क करतो किंवा कसं आपलं एक्झॅक्टली त्याची कार्यप्रणाली काय असते ह्याचं मी आता सांगणार आहे आपल्याला. सर्वप्रथम एक लक्षात घेतलं पाहिजे की रोबो हा काही ऑपरेशन करत नाही. रोबोटिक म्हणजे असा काही आपण सिनेमामध्ये बघतो की रजनीकांतचे मूवी आले ते रोबो म्हणून की तो ऑपरेशन करतोय, असं नसतो. ह्याच्यामध्ये रोबो हा असा एक उपकरण असतो की जे सर्जनला पाहिजे ते पूर्णपणे त्याचं अचूक निदान करणे. नंबर 2 त्याला आम्ही मॅपिंग म्हणतो. नंतर ऑपरेशनचं प्लॅनिंग करणे कम्प्लिटली ऑपरेशन थिएटरमध्ये. आणि नंबर 3 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते एक्झिक्यूट करण्याच्या तिन्ही याच्यात एक अत्यंत विश्वासू मदतनीस म्हणून रोबोटिकचे आपल्याला रोबोटिक टेक्नॉलॉजीचा उपयोग होतो. यामध्ये आपण आता एक ॲनिमेशन बघणार आहे की ज्यामध्ये आपण बघतो त्याचे 3 भाग असतात. एक असतो तो म्हणजे लेझर कॅमेरा असतो. नंबर 2 एक कम्प्युटर टच स्क्रीन जो दिसतोय तो असतो आणि गुडघ्यावर काही सेन्सर्स लावलेले असतात. आणि थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट रोबोटिक आर्म असतो की जो ऑपरेशन करायला आपल्याला सर्जनला मदत करतो. एक साधारणतः या रोबोटिक सर्जरीला 20 मिनिटं लागतात की ज्यांनी पूर्ण सांधा, अर्धा सांधा किंवा सांध्याचे काही भाग आपल्याला फक्त चेंज करता येऊ शकतात आणि पेशंट लगेच दुसऱ्या दिवशी चालून आपल्याला डिस्चार्ज करता येऊ शकतो. तर आता आपण बघतोय तसं ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये मॅपिंग केलं जातं. आपल्याला माहिती आहे की सगळ्या लोकांचे गुडघे वेगळ्या डिझाईनचे असतात. असं 2 माणसं कुठलीच नाहीत की ज्यांचे गुडघे सेम असतात. तर त्याप्रमाणे आता या स्क्रीनमध्ये बघतोय असं पहिली गोष्ट म्हणजे मॅपिंग करणे.
मॅपिंग केल्यानंतर त्याची एक रिअल टाईम व्हर्च्युअल इमेज म्हणजे आपल्याला ऑपरेशन करत असताना पूर्णपणे त्याची इमेज ही तिथं केली जाते. त्यामुळे पेशंटला कुठलाही MRIची वगैरे गरज आपल्याला लागत नाही. ऑपरेशनपूर्वी नुसत्या एक्सरेवर सुद्धा निदान चांगलं होऊ शकतं. ते झाल्यानंतर हा रोबोटिक आर्म आहे, हा सर्जनच्या हातात असतो आणि त्यानंतर याच्यामध्ये एक अत्यंत हाय स्पीड रोटेटिंग बर्स असतात. म्हणजे जसं करवतीने आपण सांधापूर्वी कापला जायचा जॉईंट रिप्लेसमेंट तशी गरज नसती. जसे डेंटिस्ट बर वापरतात तसे हा रोबोटिक बर्स असतात की जे 80,000 RPMनी रोटेट करतात आणि फक्त स्कल्पचरिंग हाडाचं म्हणजे जसं कोरीव काम असतं तसंच आपल्या हाडावर केलं जातं आणि त्यामुळं पूर्ण हाड कापणे, हाडांमध्ये रॉड बसवणे असं कुठलीही गरज आपल्याला लागत नाही. आणि याच्यामुळं काय होतं की पेशंटची रिकव्हरी फार फास्ट होऊन जाते. ऑपरेशन केल्या केल्या लगेच आपल्याला पेशंटला चालवता येतं आणि फक्त आपण बघतोय जे छोटे हे भाग जे झिजलेत ते तेवढेच आपल्याला पूर्ण किंवा अर्धा किंवा एकच कप्पा असे स्पेसिफिकली त्याला दाखवता येतात. मला असं वाटतं की जॉईंट रिप्लेसमेंट आता ही खूप स्पेसिफिक सर्जरी झाली आहे. ती काही अशी पूर्ण सगळ्या रुग्णांना एकच ऑपरेशन असं राहिलेलं नाही. आता प्रत्येक पेशंटचा जी रचना सांध्याची आहे किंवा आपली सांध्यामध्ये जो डिफेक्ट आहे तो लक्षात घेऊन त्याला केलं जातं. तर आता हा मगाशी दाखवलं ते पार्शल नी रिप्लेसमेंट होतं आणि आता हे रोबोटिक टोटल नी आहे की ज्यामध्ये आपण बघतोय की जे हातात सेन्सर्स आहेत सर्जनच्या त्यामध्ये आपण पूर्णपणे तो सेन्सर त्या हाडावरनं जसं आम्ही फिरवतो तशी त्याची एक रिअल टाईम प्रतिकृती ही ऑपरेशनच्या वेळेला निर्माण केली जाते. त्यामुळं त्या रुग्णाच्या गुडघ्यामध्ये अर्धा डिग्री डिफेक्ट आहे का 2 डिग्री फरक आहे का 10 डिग्री आहे का 15 डिग्री आहे हे आपल्याला अचूकतेने कळतं. त्या गुडघ्याची रचना, त्याचं माप, त्याच्यानंतर त्याचे अँगल्स हे सगळं आपल्याला कळलं जातं आणि यामध्ये कोणाच्या टेक्निशियनवर अवलंबून राहायची गरज नसते. आता पूर्वीची टेक्नॉलॉजी होती त्यात CT स्कॅन करून हे करायला लागायचं, त्यात रिअल टाईम नव्हतं. त्यामुळे एखाद्या टेक्निशियननी ज्या प्रकारे सांध्याची इमेज केली आहे त्याच्यावर अवलंबून होतं. पण इथं आपण बघितलं तर हाडाची प्रतिकृतीच आपल्याला त्यात तयार केली जाते आणि फक्त त्यामध्ये आपल्याला जो झिजलेला भाग आहे तोच फक्त आपल्याला त्याच्यामध्ये चेंज करता येऊ शकतो. Yes, आपण रुग्ण बघूया आता. आपण हे बघितलंय की कशा रीतीने ह्याप्रमाणे आता पूर्णपणे आपण सांधाचं प्रतिकृती केलेली आहे आणि आता ह्यामध्ये काही सर्जिकल शॉट होते. आता हे रुग्ण आहेत ते पार्शल नी रिप्लेसमेंट त्यांचा एक कप्पा झिजल्याचं होतं ते केलंय. हे जस्ट एक 3 ते 4 आठवड्यामध्येच पेशंट अशा प्रकारे चालू शकतात. पार्शल नी रिप्लेसमेंट झाल्यानंतर पूर्ण गुडघा आपल्याला दुमडता येऊ शकतो. टोटल नी झाल्यावर सुद्धा रोबोटिकनं करता येतो. पूर्णपणे हा सांधा आता त्यांना दुमडता येऊ लागलेला आहे. नंबर 2 त्याच्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच लोकांना विशेषतः ग्रामीण भागामध्ये मांडी घालायला लागते तर आपण सहजतेने मांडी घालू शकतो ऑपरेशन नंतर हे आपल्याला दिसतंय. रिलेटिव्हली जे तरुण रुग्ण आहेत त्यांनाही करता येतं. हे एक पेशंट बघतोय यात सुद्धा दोन्ही पायाचं त्यांचं रोबोटिकने नी रिप्लेसमेंट केलंय. क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करणारे असं आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे असे उपचार आहेत आणि ते उपलब्ध आहेत अतिशय सवलतीच्या दरात. त्यासाठी फोन करायचा पुढील नंबरवर 9595844844 या नंबरवरती. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, डॉक्टर ऑनलाईन या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्यांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू होती गुडघेदुखीवर असणाऱ्या रोबोटिक उपचारांविषयी आणि प्रख्यात जॉईंट अँड स्पाइन सर्जन असणारे डॉक्टर नरेंद्र वैद्य आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. रोबोटिक उपचारांविषयी सर आपण माहिती घेतली होती मगाशी. काही रुग्ण आपण बघूया पुन्हा एकदा, काय सांगता येईल आम्हाला? रुग्ण आता आपल्याला माहिती नसल्यामुळं ऑपरेशनला घाबरल्यामुळं बरेच दिवस येत नाहीत. पण आता एक आहे की अशा प्रकारचे रुग्ण सुद्धा आहेत ज्यात आपण बघतोय की ज्यांना 2 काठ्या वॉकर घेतल्याशिवाय चालता येत नाही किंवा बरेच पेशंट आहेत त्या अगदी उचलून टॉयलेटला न्यायच्या कंडिशनमध्ये पण आमच्याकडे येतात. तर यांना सुद्धा आपण जर बघितलं तर त्याच्यात या रोबोटिक्स उपचारानंतर पूर्णपणे त्यांचे गुडघे सरळ होऊ शकतात, त्यांचं पूर्ण चालणं आहे ते नॉर्मल होऊ शकतं, पूर्ण त्यांच्या वेदना जाऊ शकतात. तर अशा प्रकारे क्वालिटी ऑफ लाईफ ह्याच्यात फरक पडतो. बऱ्याच वेळेला रिलेटिव्हली तरुण वयात सुद्धा अशी डिफॉर्मिटी असे प्रॉब्लेम्स त्यांना येऊ शकतात की ज्यांच्या चालण्यामुळे अगदी ते म्हणजे गमतीचा विषय सुद्धा कधी कधी होऊ शकतात पेशंट. परंतु त्याच पेशंटच्या वेदना आहेत ते त्यांनाच माहिती. लोक कुठलाही सल्ला देत असले तरी सुद्धा शेवटी त्याला ॲट द एंड ऑफ द डे पेशंटला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि त्यामध्ये असं अगदी चालणं आहे ते त्यांचं पूर्णपणे नॉर्मल होऊ शकतं या परिस्थितीमध्ये. आपण हे बघितले गुडघ्याविषयी, पण गुडघ्या व्यतिरिक्त सुद्धा सांधे खराब होतात. खास करून आहे तो हिप जॉईंट. हिप जॉईंटचं आपण ॲनिमेशन बघणार आहोत या ठिकाणी की कशा रीतीने हा खास करून खुब्याचा सांधा खराब होऊ शकतो. तरुण वयात हा बहुतांशी खराब होतो, ज्याच्यामध्ये कधी कधी वेगवेगळ्या औषधांमुळे म्हणजे स्टिरॉइड घेतल्यामुळे, दारूचं अत्याधुनिक सेवन, अल्कोहोल घेतल्यामुळे किंवा एव्हियन सारखा आजार असेल, व्हेस्क्युलर नेक्रोसिस सारखा विविध आजारांमुळे झालेला. तर अशा वेळेस जेव्हा खुब्याचा सांधा तरुण वयात खराब होतो आपण जाणून घेऊया काय उपचार उपलब्ध. सर आपण एक ॲनिमेशन बघतो, काय सांगता येईल आम्हाला याविषयी? खुब्याचा सांधा आता आपण जी कारणं सांगितली तीच सगळ्यात जास्त महत्त्वाची आहेत.
अगदी उतारवयात फक्त कधी कधी त्याच्यामध्ये फ्रॅक्चर्स होतात, ज्यामध्ये हिप रिप्लेसमेंट आपल्याला लागतं. हिप रिप्लेसमेंट नंतर फार चांगल्या प्रकारे रिझल्ट्स आपल्याला येतात. आता वेगवेगळ्या पद्धतीचे सांधे उपलब्ध आहेत, जे आता लॅपटॉपवर मी दाखवतोय, की ज्यामध्ये सिरॅमिक्सचे जॉईंट्स आहेत, ऑक्झिनियम म्हणून मटेरियल आहेत त्याचे जॉईंट्स आहेत, की यामध्ये ते टिकाऊपणा पण त्याचा वाढला आहे. पूर्वी प्रत्येक जॉईंटला सिमेंट घालूनच सांधा करायला लागायचा. ॲव्हरेज लाईफ त्याचं सांध्याचं जे होतं ते 10 वर्षाच्या आतच त्याला परत सांधा लावायला लागायचा. परंतु आता बघितलं तर 25-30 इयर्स ह्याच्याही पेक्षा जास्त आपल्याला त्याच्यात आयुष्य मिळेल असं असतात. काही सांधे आहेत की ज्या लोकांना अगदी 100% जमिनीवर बसायलाच लागतं, त्यांच्यासाठी हाय फ्लेक्स हिप सुद्धा आहेत, की ज्या ड्युएल मोबिलिटी म्हणतो, की ज्यामुळे खाली बसणं जे आहे ते सहज शक्य होऊ शकतं. तर आता एक रिलेटिव्हली मगाशी बोललं तसं हे रिलेटिव्हली तरुण पेशंट आहेत, की ज्यांच्यामध्ये फार प्रॉब्लेम असतात, फॅमिली फंक्शन्समध्ये असतात, नोकरी धंद्यामध्ये असतात, आणि त्यामुळं त्याला हिप रिप्लेसमेंट दोन्ही केलेत. आणि आपण बघूया आता की किती क्वालिटीच्यामध्ये त्यांच्या लाईफचा फरक झालेला आहे. तर यामध्ये त्यांना चालणं तर चांगलं होतंच, पण त्याबरोबर जिने चढणं उतरणं, 2 व्हीलर 4 व्हीलर चालवणं, त्याच्यानंतर प्रवास करणं. बरेच आता इंटरनॅशनल पेशंट आमच्याकडे येतात हिप प्रॉब्लेम करता, गुडघ्याच्या प्रॉब्लेमला. जवळजवळ 12 देशातल्या पेशंटला आम्ही आत्तापर्यंत ट्रीटमेंट केलेली आहे. आणि इंटरनॅशनल ह्याच्यासुद्धा त्यांच्या रिक्वायरमेंट वेगळ्या असतात, की बरेच मिडल ईस्टून येतात, त्यांना खाली बसायला लागतं. अशा सगळ्या आता ज्या गरजा आहेत त्या आपण पेशंटच्या पूर्ण करू शकतो. येस, त्यामुळे जरूर आपण ह्या सर्व आधुनिक उपचारांचा लाभ घ्या. कोणत्याही स्वरूपाचे सांधेदुखी असो किंवा मानपाट कंबरदुखी असो, अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार लोकमान्य हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नरेंद्र वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध आहेत. आपल्याला फक्त फोन करायचा आहे 9595844844, जो आपण संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघतात, फोन नंबर बघतात. या ठिकाणी आपण अपॉइंटमेंट घेऊ शकता. डॉक्टर नरेंद्र वैद्य आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. तसंच आमचा डॉक्टर ऑनलाईन कार्यक्रम बघत राहा दर रविवारी दुपारी 3:30 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवरती.